हर हर महादेव मित्रांनो, तर पुन्हा एकदा आपण 12 ज्योतिर्लिंग यात्रेला सुरुवात केलेली आहे। मागच्या वर्षी आपण 6 ज्योतिर्लिंगांचं दर्शन घेतलेलं, तर आता या श्रावण महिन्यामध्ये अजून आपण आता या 3 ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेणार आहोत। तर त्यासाठीचा पहिला प्रवास आपला सुरू झालेला आहे आणि आज आपण प्रवास करतो आहे मंगला लक्षद्वीप 12617 ट्रेन नंबर। तर आता आपण आहोत कणकवली रेल्वे स्टेशनला आणि आपलं रिझर्वेशन आहे S6 मध्ये। तर 3:43ची वेळ होती, म्हणजे 3:45ची, 1 तास लेट आहे, 4:45 पर्यंत येईल। या ट्रेन जर्नीमध्ये आपण कणकवली ते खंडावा असा आपण प्रवास करणार आहोत आणि तिथून खंडावानंतर मग आपण ओंकारेश्वरला जाणार। तर मंगला लक्षद्वीप ही आपल्या ट्रेनची जर्नी नक्की बघा या व्हिडिओमध्ये। व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनल आपलं नक्की सबस्क्राईब करा। आपली ट्रेन गेलेली असा आणि या ट्रेनला असा इलेक्ट्रिक इंजिन आणि डबे असतात इलेक्ट्रिक कोच मस्त। तर या पहिला पार्सल या जनरेटर वॅन असताना आणि इकडे मागे जनरल आणि आपलं असा S6 जनरलला तर सीट बाय सीट गर्दी असा। पाऊस पण इलो तर चला पटकन आता ट्रेनमध्ये चढूया। गणपती बाप्पा मोरया। तर आपली ट्रेन आता निघाली असा कणकवलीवरून। तर जवळपास 18.5 तासाचा प्रवास असा। तर आपण आता सकाळी 5 वाजता आपण बसलो ट्रेनमध्ये आणि संध्याकाळी 10:30 वाजता रात्री 10:30 वाजता आपण पोचलो खंडावा जंक्शन। खूप मस्त असा प्रवास असतो। मुंबईमधून आपण कल्याणवरून नाशिक आणि नाशिकवरून भुसावळ मार्गे आपण खंडावा जंक्शन मध्य प्रदेशला पोचलो। गुड मॉर्निंग मंडळी। तर आपण आता इथं रत्नागिरीमध्ये 7:30 वाजले आणि वातावरण पण ढगाळ असा। पाऊस जस्ट पडत गेलो, पण 5 वाजल्यापासून कणकवलीमध्ये मस्त। तर आता रत्नागिरीच्या इकडे चाळ गेलेली आहे मस्त। जो कर्व एक नंबर असा। इकडे मग वाटतं रत्नागिरीच्या RTO कार्यालय असं, त्याच्या बाजूचं योग कर्व खूप मस्त वाटतं। पावसात तर ती अशी ट्रेनच्या खिडकीमधून बघू ट्रेन खूप मस्त। रत्नागिरी स्टेशनला येलो तर इकडे आपली मंगला एक्सप्रेस लागली असं आणि यासाठी कसा चंदीगड मडगाव एर्नाकुलम। तर थोड्याच वेळात आता इथून निघत आपली ट्रेन। चला चाय चाय चाय। रत्नागिरीत आपण चाय घेतलो 10 रुपये आणि इकडून आता आपली ट्रेन निघता। आणि आपण पोचलो आता चिपळूणला। तर 1 तास लेट होती इकडे, आता 10 मिनिटं लेट झाली आणि रत्नागिरी टू चिपळूण एकदम नॉनस्टॉप इथे। मध्ये 3 ट्रेनचा क्रॉसिंग होता, पण मंगला एक्सप्रेस काय थांबली नाही, तर ते ट्रेन थांबली। त्याच्यामध्ये आपली तुतारी एक्सप्रेस होती, त्याच्यानंतर अजून एक LTT मुंबई एक्सप्रेस होती। तर ओव्हरऑल मस्त प्रवास केला आहे। रत्नागिरी कणकवली टू रत्नागिरी मी झोपलेलं आहे, त्याच्यामुळे मला आयडिया नाही की काय क्रॉसिंग थांबले। आता मस्त वेगळे आपण चिपळूणचा वडापाव खाऊ, त्याच्यासाठी आपला चिपळूण प्रसिद्ध आहे, कारण आता नाश्त्याची पण वेळ झाली, 9 पण वाजलं। गरम वडापाव खाऊ। चिपळूण स्टेशनवरून ऑन टाईम निघाली आहे। तर आता पुढचा प्रवास बघूया कसं होता तो आपला। वातावरण तर आज मस्त क्लिअर असा, काही ठिकाणी मस्त ऊन येतात आणि मग असे तर तुम्ही व्हिडिओज बघितल्यास की
सुंदर असा धुक्या, त्याच्यानंतर ग्रीनरी आणि मध्येच ऊन, खूप मस्त वातावरण आणि प्रवास करून पण मजा येतात. कोकण रेल्वेवर आपल्या प्रवास करत असा तर तो दिवसाचाच करू होयो, खूप भारी. जास्त पाऊस असला की थोडी काही सिनरी आणि बघूक मिळत नाही, पण आता सध्या श्रावण असल्यामुळे पाऊस कमी असला सरीवरतो पाऊस तर खूप मस्त वाटतं प्रवास. खेड रेल्वे स्टेशनला गेलो आणि ही असं आपली एर्नाकुलम पुणे. तर मगाशी जरा माझी मिस्टेक झाली, कारण चिपळूणला 7:40चा टाईम होतो, पोचली 9 वाजता आणि खेडला पण इकडे 1.5 तास लेट पोचली आहे. स्टेशन सोडल्यावर खेडमधून आपण 2 वेळा आपलं मुंबई गोवा हायवे क्रॉस करतो. इकडे तर स्टेशनच्या बाजूकच ब्रिज असा लागानच आणि पुढे एक आपण कशी टनेलच्या आधी इकडे एक मस्तपैकी रेल्वेवरून जाता आणि रेल्वे ब्रिजच्या खालून हे जातं आपलं मुंबई गोवा हायवे. कोकण रेल्वेवर आज गाड्यांची गर्दी बघा, सगळे गाडी एका मागोमाग एक असत आणि म्हणून बहुतेक सर्व गाड्या 1 ते 1.5 तास लेट असत. नागपूर मडगाव स्पेशल पण ट्रेन सीट बाय सीटच असेल, एवढी काय गर्दी अशी दिसत नाही. स्लीपर कोच सर्व सीट बाय सीट, 10 स्लीपर, 11 स्लीपर, 1 2 5 सेकंड एसी. त्याचे जनरल पण खाली असत, जनरल एका जवळपास 3 होते आणि पुढे 2 असलेले. मुंबई गोवा हायवे भारी सीनरी. तर अशी ही सिनरी बघूसाठी आपल्याला पावसातून कोकण रेल्वेचा प्रवास करू शकतो. अजून एका दिवसापासून आता आपली दिवास सावंतवाडी, आता असा करंजगाडी स्टेशनला आतापर्यंत या ट्रेनच्या प्रवासात पूर्ण ऊन पावसाची खेळ सुरू होता. मगाशी मस्त ऊन उरलेलं आणि आता पूर्ण बघा ढग गेले आहेत आणि यासाठी तिकडे मस्त असा निरभ्र आकाश आणि या ठिकाणी ढग आणि आता थोडं पाऊस सुरू झालं. मस्त वाटतं तो प्रवास. सगळे ट्रेन एका मागोमाग एक लागले आणि आता ही असा मालगाडी. तर या मालगाडी तिकडे थांबवलेली आहे आणि आपली मंगला एक्सप्रेस या ठिकाणावर खायला काढत होतं. आज खूपच ट्रेन असं काय भानगड काय कळणार नाही, कारण नेहमी एवढी वर्दळ बघत नाही. काहीतरी काहीतरी लेट झाली असलेली, त्याच्यामुळे दोन्ही बाजून पूर्ण लाईन्स लागलेले आहेत ट्रॅकवर. प्रत्येक स्टेशनला आपल्या ट्रेन बघू मिळतात किंवा एक स्टेशन सोडून अल्टरनेट एक ट्रेन बघू मिळतात. मित्रांनो, कधी पण तुम्ही कोकण रेल्वेने प्रवास करत असाल ना, तो सीन अजिबात मिस करू नको. तर सावित्री नदीवरची ही बघा ब्रिज असा आणि या डोंगराच्या बाजू बसलेली ही खडा, एक नंबर व्ह्यू. याच्यासारखं व्ह्यू आपल्या कोकण रेल्वेवर काहीच नाही. भारी वाटतं एकदम बघू. ही असं आपले सावित्री नदी वा आणि अशी बाजू बसलेली खडा, सगळी जरा कौलारू असतात बघा. खूप भारी वाटतं बघू, एक नंबर. वीर स्टेशनला गेलो आपण आणि इकडे 2 गाडी असत होती. एक असा मालगाडी आणि दुसरी गाडी कुठली आयडिया नाही आहे. तर दिवाच्या मागून एक ट्रेन होती, त्यात कुठली होती ती बघूची लागेल. तर थोडा नेट पण चालत नाही, त्याच्यामुळे ॲक्च्युअलमध्ये कोणती ट्रेन असते जरा समजत नाही. तिकडनं मस्त आपल्या कोकण रेल्वेचा एक डबल ट्रॅक आणि बाजूकच असतो मुंबई गोवा हायवे. वा, आणि ऊन पण येतात मस्तपैकी, मध्ये सावली येतात, मध्ये ऊन येतात, भारी वाटतात. दिवसाचा प्रवास करू एक नंबर. आणि आता श्रावणात प्रवास करू चांगलं. जुलैमध्ये पाऊस असला भयंकर, त्यामुळे जुलैमध्ये काय आपल्या शकत नाही. पनवेल रेल्वे स्टेशनला पोचलो. तर आपला डबा होतो S6 आणि आता आपला डबा परत चेंज झाला S5, कारण डायरेक्ट कणकवली टू खंडवा तिकीट अवेलेबल नव्हती. म्हणून मी कणकवली टू पनवेल आणि पनवेल टू खंडवा जंक्शन असे 2 तिकीट मी बुक केलेले आहे.
तर आता आपण चाललो S5मध्ये. S5मध्ये 28 नंबर आपली सीट असा. लई कंटाळू गेलो. खेडपासून पनवेलपर्यंत खूप वैताग गेलो. म्हणजे चिपळूणपर्यंत तर काय वाटलं नाही, मस्त एकदम सिनरी बघत येत होते. खेडपर्यंत पण भारी वाटत होता. खेडपर्यंत जरा स्लो झालेली गाडी. खेड ते पनवेल तर खूपच हाल झाले. म्हणजे अगदी ट्रेन तर एकदम 1 ते 1.5 तास लेटच होती. अजून एक प्रॉब्लेम म्हणजे जे तृतीयपंथी असतात तर त्यांनी तर अक्षरशः वीट आणल्याने जवळपास खेडपासून पनवेलपर्यंत 6 जण इले आणि प्रत्येकजण असे त्रास देत होते ना, खूप वैताग गेलो. तर मी नंतर गप झोपान दिले मस्तपैकी माझ्या सीटवर. त्याच्यानंतर अजून एक सीन की अगदी कणकवलीपासून खेडपर्यंत कोणतेही TC वगैरे चेक करू केले नाही. तर ज्यावेळी चिपळूणच्या खेडच्या नंतर गेले तर तेव्हा एक सीन झालो की माझ्यावरती जे 24 नंबर सीट होते त्याच्यावर एक म्हणजे साधारण 50-55 वयाचे माणूस येले, म्हणजे गृहस्थ येले आणि TCनी पण त्यांचे तिकीट चेक केल्याने आणि लगेच त्यांनी काय मोबाईल रिटर्न हे केल्याने दिल्याने. तर TCच्या काय म्हणत दिला त्यांनी एज बघितल्यावर जरा त्यांना डाऊट दिलो. तर तिकिटावर एज होता 31 आणि त्यांचा एज होता साधारण 50 to 55. तर असा म्हटल्यावर मग झाला परत त्यांचा, कारण ती दुसऱ्याची तिकीट होती. एजंट वगैरे जे तिकीट हे करतात देतात दुसऱ्यांका, तर त्या प्रकारचा काहीतरी विषय होतो. विदाऊट तिकीट म्हणून फाईन मारल्याने जवळपास खेडपासून पनवेलपर्यंत 400 रुपयाचा त्यांना फाईन मारल्याने. तर प्लीज असा जर तुम्ही करत असाल तर करू नको दुसऱ्याच्या तिकिटावर, किंवा एजंटकडून वगैरे तिकीट अशी घेऊ नको. का असतील तर ते तुमच्याच नावावरची तिकीटं घेवा. तर इकडून आता आपल्या आता प्रवास असतो कल्याणनंतर असताना आपला नाशिकनंतर मनमाड, भुसावळ असा करत आपण रात्री 10:30 वाजता आपण खंडवा जंक्शनला पोचलो. तर आतापर्यंत एक साधारण 10 तासाचा एक 7-8 तासाचा प्रवास झालो. अजून 10-10.5 तासाचा प्रवास बाकी असा. बघूया पुढचा प्रवास कसा होता तो. पनवेल जंक्शनवरून आता आपली ट्रेन निघाली असे. इकडून आता आपलं स्टॉप असा कल्याण आणि कल्याणवरून आपण जातो कसारा, फळघाटातून नाशिक. कल्याण जंक्शनच्या प्लॅटफॉर्म नंबर 4वर आपण येलो आणि 2 वाजले जातात. तर इकडून आपण आता जातो नाशिकला. इकडून एक लाईन होतं आपली खोपोली, कर्जत, पुणे आणि दुसरी लाईन आपली चालली होती नाशिक. कल्याण जंक्शन आता आपण इकडून स्किप करतो. तर वाजले दुपारचे 2:15 आणि आपली ट्रेन आता इकडून लेफ्ट साईडच्या ट्रॅकने जातली आहे. पूर्ण हे सर्व रूल क्रॉस करू. राईट साईडचा जो ट्रॅक आहे तो चाललो कर्जत पुणे आणि आपण आता चाललो लेफ्ट साईडने. तिकडून आपण कसारा आणि नाशिक, इगतपुरी नाशिक असं आपण प्रवास करत आहोत. तर म्हणजे आता आपण निघालो कसाऱ्यावरून आणि कल्याणनंतर जी मंगळालक्ष्मीची ट्रेन असावी डायरेक्ट नाशिकला थांबता. पण कसारा आणि इगतपुरी हे 2 टेक्निकल हॉल्ट असेल, कारण इकडे आपले जो फळघाट सुरू होता त्याच्यामुळे या ठिकाणी एक डबल लोकोमोटिव्ह लावचा लागला आणि त्यासाठी टेक्निकल हॉल्ट आहे. तर कसारा स्टेशनला आता डबल लोकोमोटिव्ह लावला जाता आणि इगतपुरी स्टेशनला आता काढला जातात परत. तर खूप सुंदर आता मस्त व्ह्यू तुमचा सुरू होतं बघू. तर नक्की ते आता जे पुढचे काही मिनटं व्हिडिओ अजिबात स्किप करू नको. खूप सुंदर अशी सिनरी, फळघाटाचं व्ह्यू आपल्यात बघूक मिळतो. डोंगर, त्याच्यानंतर ग्रीनरी, नदी, धबधबे. बघूया आता. मी आता सेकंड टाईम प्रवास करतो आहे फळघाटातून. पहिल्या वेळी आपण ज्यावेळी वाराणसीत गेलेलो जवळपास आपण काशी विश्वनाथ ज्योतिर्लिंगच्या दर्शनासाठी गेलेलो. तर त्यावेळी या घाटातून आपण प्रवास केलेलो आणि आता सेकंड टाईम प्रवास करतो. इकडे एक जरा थोडंसं म्हणजे वाईट वाटतं की इकडे ह्या घाटाच्या पायथ्याशी सगळं रेल्वे ट्रॅकवर पूर्ण इकडे कचरो टाकलेलं होता. मागे एवढं सुंदर चांगलं डोंगर असतं. अगदी आम्ही आता ज्यावेळी पूर्ण म्हणजे आपल्या देशात आपण प्रवास करतो आम्ही ट्रेनने, तर सगळीकडे हीच परिस्थिती असा. आतापर्यंतच्या प्रवासात आपण 3 मार्ग चेंज केले. कोकण रेल्वे होतो, त्याच्यानंतर कोकण रेल्वेवरून आपण सेंट्रल रेल्वे केला. सेंट्रल रेल्वेमध्ये आपण जी आपली गावची लाईन आहे सारोहा वगैरे मडगाव, तर तिकडं आता स्किप करून दिवा मार्गे परत कल्याणच्या रूटला येतो सेंट्रल लाईनला. आता आपण चाललो नाशिक साईडला. खंडवा जंक्शन
टनेल पण असत मस्त पैकी. त्याच्यानंतर दऱ्यांचे व्ह्यू आपल्या बघून मिळतो. भारीच. लास्ट टाइम आम्ही गेलो त्यावेळी जरा बघू शकतो अडून पडलेलो, त्यामुळे एवढा असं मस्त सिनरी बघून नाही मिळालेली. त्यावेळी भारी होतं. भारी वाटतं पावसात असं तर एक नंबर असतो. हिरवागार वातावरण. तिकडे एक ब्रिज होता, त्या बाजूला एक रेल्वे लाईन जाता आणि इकडून एक जाता. बोगदे पण खूप जुने असत आणि नंतर मग आता ज्यावेळी परत डबल लाईन केल्याने त्यावेळेस अजून काही बोगदे खांद्या दिले. भारी वाटतं. त्या साईडचा जो रूट आहे ना, तर तिकडून जरा मस्त व्यू बुक मिळाले. तेव्हा इकडे पण एक ब्रिज होतो पाठीमागे. घाट क्रॉस केल्यानंतर आपण आता गेलो इगतपुरी. इगतपुरी पण येऊन टेक्निकल हॉल्ट आणि जवळपास घाट आपण 20 ते 24 मिनटात पार केलो. एकदम फाटतात पटकन निघालो एकदम इगतपुरीत. आणि हा पण एक लोणावळ्याचा हिल स्टेशन असा खूप सुंदर असे डोंगर वातावरण पण एकदम भारी वाटतं. नाशिक रोड रेल्वे स्टेशन डेस्टिनेशनमधला एक ठिकाण मस्त भारीच. नाशिक एकदा पुन्हा एकदा फिरा ठेवायचं. किंवा सफारी आणि नेक्सॉन 7in7 तसंच SUV तर मंडळी फायनली आपण पोचलो खंडवा जंक्शनला. एक 15 मिनटं फक्त ट्रेन लेट झाली, बाकी प्रवास मस्त झालो, काय प्रॉब्लेम नाही. भुसावळ जंक्शन नंतर जरा 1-1.5 तास आराम केलो. तर आता इकडून आपण चाललो बस स्टॉपला, कारण इकडून आपल्या ओंकारेश्वरसाठीची बस बघूची आहे. आता रात्री मिळत की नाही थोडीशी शंका असा, जर नाही मिळाली तर हैसर आपण हॉल्ट करतो आणि उद्या सकाळी लवकर आपण निघतलो ओंकारेश्वरसाठी. तर हा व्हिडिओ मी इकडेच एंड करतो आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण खंडवा टू ओंकारेश्वर बस ऑप्शन काय असेल त्याचं तिकीट फेअर, त्याच्यानंतर ओंकारेश्वर दर्शन, या सगळं आपण पुढच्या व्हिडिओत बघतलो.